जय श्रीराम. तर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा ब्लॉग खूपच खास असणार आहे, कारण की आज आपण अनुभवणार आहोत श्रद्धा, भक्ती आणि परंपरेने भरलेला श्रीराम व श्री गरुड रथोत्सव. आजचा प्रत्येक क्षण खूपच खास असणार आहे. माहोल, भक्ती, ढोल ताशा आणि जय श्रीरामाच्या घोषणा सगळं अगदी खूपच भन्नाट आहे. तर चला आज आपण अनुभव घेणार आहोत या भव्य रामरथ आणि गरुड रथ सोहळ्याचा, त्याच्या मागची भावना आणि इथला उत्साह. ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. गाईज आता आम्ही चालू रेडी व्हायला, तर मी तुम्हाला सगळ्यांना भेटते रेडी होऊन. इथं माझा भाऊ झालेला आहे रेडी. गाईज आम्ही तर रेडी होतोय आणि रेडी होतोय काही नाही. गाईज वी आर व्हेरी, आम्ही रेडी झालेलो आहोत. अरे गाईज आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. आता आम्ही चाललो गल्लीत रथाचं आगमन करायला. तुम्ही बघू शकता किती छानपणे रथाच्या आगमनासाठी सगळ्यांनी सजावट केली आहे. तर चला मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. नाशिकचा ग्रामोत्सव म्हणजेच श्रीराम व श्री गरुड रथोत्सव हा एक ऐतिहासिक व धार्मिक सोहळा आहे. ही परंपरा तब्बल 250 वर्षांपासून चालू आहे. एकदा सवय माधवराव पेशवे आजारी पडले होते. यांच्या आरोग्यासाठी श्रीमती गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू श्रीरामांना नवस केला आणि जेव्हा ते बरे झाले तेव्हा रामाला अर्पण करण्यात आला एक भव्य रामरथ. या रथाची जबाबदारी देण्यात आली सरदार रास्ते यांच्याकडे आणि इथूनच सुरू झाली परंपरेची खरी कहाणी. तरुणांना एकत्र आणण्यासाठी रास्ते यांनी आखाडा तालीम संघ स्थापना केली. हेच बलवान पुढे रथ ओढू लागले. त्या काळी रस्ते नव्हते, त्यामुळे एकदा तर रथ चिखलातच अडकला. पण पाथरवट समाजातील तरुणांनी तो रामरथ सुरक्षित बाहेर काढला आणि तेव्हापासून रामाची धुरी त्यांच्या हाती सोपवली गेली. आम्ही ना फोटो सेशन करतोय. अजून रथ यायला खूप वेळ आहे. तुम्हाला आवाज असेल कारण की ते खूप गाणे चालू आहे. यांचा सत्कार दीपकजी भोर यांनी करावा. त्यानंतर महेशजी मंगाळे यांचा सत्कार नारायणजी जामघरे यांनी करावा. श्री रामरथाचे मारुती मंदिरासमोर आगमन होत आहे. सर्वांनी रस्ता सोडावा, दोन्ही बाजूला थांबावे, कोणीही घाई गर्दी गडबड करू नये. रामरथाचे ज्यावेळेस मंदिरासमोर आगमन होतं त्यावेळेस खूप घाई गर्दी गडबड होते. 2 मिनिटं शांत थांबून राहा. कोणीही रामरथावर चढण्याचा प्रयत्न करू नका. मंदिरासमोर रथ थांबे. रथ थांबणार आहे. मंदिरात राम रथावर रामचंद्र की बस सर्व उपस्थितांनी आपल्या दोन्ही हात वरती करायचे. आपल्याला पुनश्च त्या घोष करायचा आहे. वादाचे नारे तोपर्यंत गोळा करून घ्या. इथे पूर्वी जयाची रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की जय सीता.
इग्नोर माय अवतार इवन माइन काय बोलायचं अरे आम्ही एवढं डान्स केला आम्ही एवढं dance केला? की डायरेक्ट वी आर लुकिंग लाईक अ स्टुडंट्स वी आर ऑलरेडी नॉट गाइस हा होता ब्लॉगचा फर्स्ट पार्ट उद्या राहील ब्लॉगचा सेकंड पार्ट सो स्टे ट्यून अँड या भेटते तुम्हाला उद्याच्या